तर मित्रांनो चौकाच्या मधोमध उभा आहे आणि आय लव्ह मसा करदात लावला हा बघा. अच्छा करदात लावला साईडचा साईडचा. अच्छा अच्छा. याला पुढे झाला आणि हा साधा ती आला ते बैल खास हा मार्केट खूप फेमस आहे ना याच्यासाठी. मसा यात्रेत त्यांनी हे बैल घेतल्यात. तुरीच्या शेंगा आहेत आणि एकदम पारंपरिक पद्धतीत त्यांना शिजवलं जात आहे. ते बी स्टीम पाण्याच्या वाफेवर शिजतायत त्या. देखील म्हणून ह्या अशा ज्या आपल्या जुन्या काही पारंपरिक ज्या गोष्टी आहेत ना मंदिर आहे. तर मित्रांनो जत्रेत तुम्हाला ही दुकानं तर अशी बघायला भेटतात. आणि हा जो जायंट व्हील दिसतोय हातोळी, हातोळी बोलतात त्याला. जय श्रीराम मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल सतीश महाराष्ट्राचा. माझं नाव आहे सतीश. व्हेरी गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी चाललेलो आहे कल्याणच्या पुढे मुरबाड इथे. आज स्पेशल कार्यक्रम आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ते सगळं मी दाखवणार आहे. म्हसोबाची यात्रा पहिली टाईम चाललो तिकडे. काय असणार तिकडे, काय धमाल असणार आहे पुढे व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहात. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो ट्रॅव्हलिंग अशी झाली आहे सॅन्टाक्रूज टू अंधेरी, अंधेरी टू घाटकोपर आणि घाटकोपर टू कल्याण आणि कल्याणवरून मुरबाड असा हा प्रवास होणार आहे. आणि चहा घेणार आहेत मित्रांनो. कल्याण ट्रेन आहे घाटकोपरवरून पकडतोय. 6:32ची ट्रेन 6:46ला आलेली आहे. बघूया आता डब्यात किती गर्दी आहे. हाय फुल आहे डबा फुल. 10-12 किलोमीटर लांब आहे. कालपासून स्टार्ट झाली. ही 8 का 10 दिवस असते. 8 दिवस असते. 8-10 दिवस असते. आता आपल्याला एक्झॅक्टली डेट नाही माहीत, म्हणजे टाईम नाही माहीत, पण कालपासून सुरू झाली. जुनी आहे ना यात्रा, खूप जुनी. मित्रांनो कल्याणला पोहोचलेलो आहे आणि बघा प्रवासी रिटर्न जायला जे मुंबईकडे जातात ते चढत आहेत. उतरणार. तर मित्रांनो पोहोचलेलो आहे कल्याणला. आता कल्याणवरून जाणार आहे बस ही मुरबाडला. मिलिंद खोत, रवी आणि त्याचा मित्र आपल्याबरोबर. तर मित्रांनो ही आपली बस आहे मुरबाडसाठी. दादा गोली मागला आहे ना. तर मित्रांनो ही डायरेक्ट बस आहे मस्यापर्यंत आणि इकडेच आहे यात्रा. आज मकर संक्रांती आहे आणि मकर संक्रांती पुन्हा एकदा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो पोचलेलो आहे मुरबाडला. मुरबाड एस टी स्टँड आणि समोर आहे आय लव्ह. तर मित्रांनो इथून मुरबाड एस टी स्टँडवरून 10 किलोमीटरवर आहे. मी आता मुरबाड एस टी स्टँडजवळ उभा आहे. बघा कल्याण मुरबाड. आम्हाला कल्याणवरून इथे यायला 1 तास लागला. आता इथून आता 10 किलोमीटर आहे म्हणजे ऑलमोस्ट एक 15 ते 20 मिनटं नाही तर अर्धा तास लागेल बहुतेक मसा यात्रापर्यंत पोचायला. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे. फर्स्ट टाइम चाललो आहे मी मसा यात्राला. खूप फेमस अशी यात्रा आहे. मकर संक्रांतीच्या सर्व प्रवासी जन. तर मित्रांनो पोचलेलो आहे मुंबई, कल्याण, मुरबाड आणि मग म्हसागाव आणि इथे आहे म्हसाची यात्रा. तर आता थोडा नाश्ता वगैरे करूया, त्याच्यानंतर मग यात्रेत जाऊया आणि मग संध्याकाळी रिटर्न मुंबई. तर मित्रांनो मसा गावामध्ये आलेलो आहे आणि गावात आलेलो आहे. आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलो इथे. इथे वडे तयार होत आहेत. ते बघा भजी आहेत, बटाटा भजी आहे तयार होते. आणि नाश्ता करून मग देवाचे दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर मग हे पूर्ण जी यात्रा आहे कशी काय आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी ते दाखवणारच आहे. कारण मी देखील फर्स्ट टाईम आलो इकडे. मुरबाडच्या पुढे एक 10 किलोमीटर आहे आणि खूप मोठी अशी 15 दिवस यात्रा असते ही. 1 फेब्रुवारीपर्यंत आहे. 1 फेब्रुवारी 2025 आणि 15 दिवस एवढी मोठी ही यात्रा आहे आणि खूप पब्लिक येते इथे. झालेली आहे सुरुवात. छान असे मी चहा आणि पाव खाणार आहे. मित्रांनो इथे बॅरिकेड्स आहे. इथून गाड्या आतमध्ये एंटर नाही होत आणि हा तो गेट आहे. आतमध्ये जायचं आहे आणि
शिव मंदिर आहे, प्राचीन शिव मंदिर, तिकडे दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर मग यात्रेला सुरुवात करूया. आतमध्ये एंटर झालो आहे. काय काय सेवा करताय देणार तुम्ही? रांगा वगैरे सगळं हँडल करणार? अजून काय काय? साफसफाई वगैरे सगळं हँडल. किती मोठा ग्रुप आहे तुमचा हा? आमचं 25 मुलं आहेत. अर्धी मुलं बाहेर आहेत. बाहेर आहेत का? ओके ओके लावलेले आहेत. ओके. नॅशनल सर्व्हिस. अच्छा अच्छा. तुम्हाला कुठचा कॉमर्सवाले कुठचे काम? स्ट्रीम कुठची आहे? आर्ट्स. अच्छा. सगळं. कॉलेजचं नाव काय? जीवनदीप शैक्षणिक संस्था पोळी संचलित करावाडी महाविद्यालय मस्त. ओके, थँक्यू. धन्यवाद. चला. मित्रांनो, आम्ही एंटर झालेलो आहे. सुरुवात झालेली आहे. आता यात्रा बोललं तर रस्त्यावर तुम्हाला भरपूर अशी दुकानं भेटतील. तर पुढे या जत्रेत अशी दुकानं आपल्याला काय काय वस्तू आहेत पुढे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, चौकाच्या मधोमध उभा आहे आणि आय लव्ह मसा ज्या जत्रेला आलो आहे. बस आता इथून आतमध्ये एंटर व्हायचं आम्हाला. तर मित्रांनो, जत्रेत तुम्हाला ही दुकानं तर अशी बघायला भेटतात. आणि हा जो जायंट व्हील दिसतोय, ड्रोन शूट येईल. ॲक्च्युली आम्ही मंदिराच्या खूप पुढे निघून गेलेलो. मंदिर खूप अगोदरच होतं. आता थोड्याच वेळात आम्ही मंदिराजवळ पोचणार आहोत आणि दर्शन घेऊन मग पुढचं जे व्हिडिओ आहे ते बनवणार आहोत. यात्रा म्हटलं की, जत्रा म्हटलं की दुकानं असणार. भरपूर अशी दुकानं आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही म्हसा यात्रा काय आहे, खरंच मला तर खूप आतुरता होती म्हसा यात्राची. आणि खास करून मिलिंद खोत यांना खूप आतुरता होती. गेल्या वर्षी येणार होते. गेल्या वर्षी मी येणार होतो, मिस झालं. पण यावर्षी आम्ही विचार केलेला की हा मौका सोडायचा नाही. तर मित्रांनो, गेटजवळ आहे श्री क्षेत्र खांबेलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट म्हसोबा यात्रा. कालपासून आज जायचं आहे. तर मित्रांनो, ऑलमोस्ट मी आतमध्ये आलेलो आहे. आजूबाजूला स्टॉल्स आहे. मित्रांनो, मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या. तिळगुळ वगैरे ठेवलेत बघा समोर. कुरमुरे आहेत. आपले गावकरी बसलेले आहेत. गावकरीच ना, इकडेच ना, मुंबईचे. आम्ही त्याचं वैशिष्ट्य असं आहे का जे आपण 90 बोलतो तर आपल्याला 100% पूर्ण होतं. आणि हे किती दिवस यात्रा चालते? ते आता 15 दिवस चालतात. 13 तारखेहून चालू झालं. अच्छा, या यात्रेचं वैशिष्ट्य काय आहे? याचं वैशिष्ट्य म्हणजे बैल बाजार पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. इथलं यात्रेचं बैल. हो. आणि म्हसोबाचं स्थान आहे ना, नवसाला पावणार देव आहे. चला मग चालेल. धन्यवाद. 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 आत आलेलो मंदिर परिसरात. इधर से एंट्री है. लाईन कमी आहे. मित्रांनो, लाईनीत लागून दर्शन घेऊया. तशी कमी दिसते लाईन आपल्याला. आतमध्ये आलेलो आहे मंदिराच्या. लांबून घेतो. चला चालत राहा.
आलेले आहेत आणि आता पुढच्या कामाला आपण सुरुवात करूया. भरपूर अशी ही मोठी यात्रा आहे, भरपूर दुकानं आहेत, पण खास करून इथे बैलांचा बाजार, जिथे शर्यतीचे बैल असतात ते आपल्याला बघायचं आहे. बोला, काय बोलायचं तुम्हाला? तुमचं नाव आणि काय? तर आम्ही तसे बैल घेतलेले, 2 बैल घेतले आम्ही. हा, 2 बैल घेतले. क्या बात आहे. काय कुठे आहेत बैल? कुठे आहे? बैल कुठे आहेत? घरी गेले. शर्यतीचे बैल आहे. अच्छा, गाव कुठचं तुमचं? मनोरी गाव. आणि बैल शर्यतीचे बैल आहेत. अच्छा, नेता तुम्ही? अरे वा. तर हे मनोरी गावातून आलेले आहेत आणि याने मनोरीतून इथे आले आणि इथे 2 बैल घेतले, शर्यतीचे बैल घेतलेले आहेत. आणि किती घेतले? 1,20,000 1,20,000 2 बैल घेतले, जोडी घेतली. जोडी घेतली. साहेब, आपलं नाव काय? प्रेमनाथ यशवंत कोहली. असं आहे का? अच्छा अच्छा, धन्यवाद. भेटून खूप आनंद झाला. सांगा ना, लक्ष्मण तुकाराम मते, कुठून आलात? कशावरून. कसेडवरून. आणि दरवर्षी येतं मसळे यात्रेला. कसं काय अनुभव इकडचं? तिथं अनुभव जे आम्हाला भाविक घेऊन आम्ही येतो. आणि जे आपले शंकर भगवानची पिंडी आहे इकडे, भरपूर काय फिरण्यासारखं आहे. मेन फिरण्याचं स्थान ठिकाण कुठचं इकडे? आणि मुळ्याचा पाडा हे बाजार परत फिरतो आम्ही. अच्छा. तिथं मोठे जत्रा भरायची पहिले. अच्छा. गुरबिर भरपूर येणार. हां हां. ॲक्च्युली काय मैद्याचं आहे? मैदा. आणि ते साखरेचा पाक आहे. गोड आणि फळ सुंदर आहे. काही मी तर जाताना घेऊन जाणार, तुम्ही पण घेऊन जा. मिठाई आहे ती वर्षातून एकदाच भेटते आणि ते मी मसळा यात्रेतच भेटते. मिळते. हा यात्रेलाच मिळते. स्पेशल आहे, स्पेशालिटी. आजी, आपलं नाव काय? शकुंतला वायकर. गाव? श्रीगोंदा. कुठे आलाय? नगर जिल्ह्यात नगरवरून आला. काकांचं नाव काय? मारुती वायकर. साहेब, अजून एक असा प्रश्न विचारेन की यात्रेच्या माध्यमातून स्थानिकांना कसा काय फायदा होतो? एक खरं म्हणजे स्थानिकांना सगळ्यात आनंद असतो का त्यांच्याकडे येणारे पाहुणे. वर्षातून एकदा सगळे नातेवाईक, मसा, आजूबाजूची सर्व गावं, या प्रत्येकाच्या घरी पाहुणे भरपूर असतात. उत्पन्नाच्या पेक्षाही प्रेमाचं आदरातिथ्य करणारी ही गावं आहेत. आणि त्यामुळे उत्पन्नाचा विचार न करता आमचे नागरिक सगळे पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी, आज तुम्ही पाहत असाल सगळ्यांच्याकडं कोण ना कोणतरी जेवण्यासाठी आहेतच. स्नेहभोजनाचा कार्यक्रम रोज चालू असतो आणि तोच खरा आनंद आमच्या ग्रामस्थांना आहे त्यातला. ओके साहेब. आणि सगळ्यात मोठा प्रश्न आता हा गर्दीचा आहे. खूप गर्दी होते या यात्रेसाठी, त्याचं कसं काय नियोजन आहे? कल्याणपासून शापूर असेल, कर्जतपासून सगळ्या भागातून बस सेवा ठेवलेल्या आहेत. आणि आता सध्या प्रायव्हेट गाड्यासुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळं रस्ते चांगले आहेत, त्यामुळं कुठेही अडचण नाही. चांगल्या प्रकारचं नियोजन त्यामध्ये आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद. यात्रात साहेब आपल्याला भेटलेत. साहेब, का टोपलीचा तुमचा धंदा व्यवसाय आहे? तुमचा आहे? हो. काय काय ठेवले टोपल्यांमध्ये? काय भाव आहे? 400 रुपये जोडी. वा. किती वर्षापासून करताय व्यवसाय? व्यवसायच आहे तुमचा? भरपूर वर्षापासून. आणि यात्रेत? 13 वर्ष. 13 वर्ष झाली. धन्यवाद. हे आपली मिसेस आहे वाटते. वहिनी, नमस्कार. हा कोण? मुलगा. अरे वा, काय नाव आहे? सार्थक. मस्त मस्त. शाळेत जातो की नाही? तर मित्रांनो, या गल्लीमध्ये तुम्हाला टोपल्या, कोयते आणि बांबूपासून तयार केलेल्या भरपूर वस्तू की ते बघा. सूप आहे ते पारंपरिक वस्तू की इथे भरपूर आहेत. टोपल्या आणि खास करून आपल्या बांबूपासून तयार केलेली इको फ्रेंडली वस्तू की आहेत. काय काय आहे तुमच्या इथे? सूप काय भाव आहे हा? काका, हे सूप कशा बांबूपासून तयार करतात ना? बांबूपासून ना? किती वर्षापासून तुम्ही ह्या व्यवसायात आहात? आता आमचा जो लग्न झाल्यापासून आमचा खूप वर्ष झाली. खूप वर्ष झाली. एक 40 एक वर्ष, 40-50 वर्ष झाली. हे पूजेचं पाट आहे. चौरंग ना? याचा काय बोलूया? 350 रुपये. हा, बोला तुम्ही काय? 100 रुपये. 150 रुपये देऊ.
तर मित्रांनो अजून एक पारंपरिक वस्तू जी आपण पूजेसाठी वापरतो, आपल्या जे काय सण असतात, गणपतीचं पूजन असतं, बाकी इतर सत्यनारायणची पूजा असते, चौरंग आपण नक्कीच वापरतो. ही आपल्या परंपरेचा एक भाग आहे. नमस्कार साहेब, काय नाव आपलं? कुठे आहे गाव? कुठचं? संगनमेर. संगनमेरवरून आलेले आहे. तिथे दरवर्षी असतं यात्रेला. आणि तुमचा हा व्यवसायच आहे ह्याचाच? हे काय कस्टमर आलेले आहे. तर मित्रांनो या म्हसोबा यात्रेत आलेले 2 यात्रेकरू. नाव काय तुमचं? तेजस ठाकरे. माझं सूरज पाटील. कसं काय एन्जॉय करता? किती वाजता आलात? फुल एन्जॉय काही नाईटला होतो काल कालपासून आहे? अच्छा, म्हणजे इथे वस्तीला आहात की काय? हा वस्तीला फुल एन्जॉय चालू आहे ना? अजून एक 10 दिवस आहेत. सॉरी यात्रेला. चला बाय. चला. या जत्रेतला, म्हसोबा जत्रेतला सगळ्यात आकर्षक असा हा मार्केट आहे. बघा इथे तुम्हाला जे शर्यतीत वापरणारे बैल आहेत आणि जे बैलांची शर्यत खूप आवडीने बैल जोपासून पाळतात त्यांच्यासाठी हा मार्केट आहे. चार आलेले आहेत शौकीन माणसं. इकडे ये. या वालाच्या शेंगा आहेत, तुरीच्या शेंगा आहेत आणि मस्त पारंपरिक पद्धतीत बघा शिजवत आहे त्यांना. खाली चूलच आहे एक प्रकारची, टोप ठेवलं आहे, पाणी आणि स्टीमवर हे शिजवले जाते. मसा यात्रेचं सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण आहे पशु मार्केट, बैल बाजार बोलू आपण याला. खूप असे बघा शर्यतीसाठी बैल इथे विकत घ्यायला येतात. घेतला 80ला जोडी शर्यतीला. मग अच्छा, घर कामाला शेतीसाठी घेतलेलं आहे बघा. शेतीसाठी पॉवरफुल. अजूनही हे पारंपरिक पद्धतीने शेती करतात. बैलगाडीने ट्रॅक्टर वापरत नाहीये, पारंपरिक पद्धतीने शेती करतायत. 80ला घेतलंय. दादा घेतला? कुठे जायला? शहापूरला. बघा अजून एक आलाय. तर मित्रांनो हळूहळू आपण हा मार्केट फिरत आहे आणि भरपूर बघा इथे बैल आहेत आणि एकदम खुन्नसनी बघतायत. विकायचे आपला दाबा विकायचं युट्यूबला जागा. काय भाव आहे याचा? जसं सांगतो आम्ही 40,000 द्यायचे 35ला. 35ला द्यायचे. तर मित्रांनो हा जो माशाचा मार्केट आहे खूप फेमस असा बैल बाजार आहे आणि आम्हाला 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाली साहेबांना इथे. दरवर्षी असतं यात्रेला? या शेतात असतात. कुठचं गाव तुमचं? कोरोला. अच्छा, तिकडून आला. धनाजी गणपत धुमाळ. धन्यवाद. ते दात चेक केले जातात. दात कशाला चेक करतात? दात चेक करताना कुणाचा तुटलेला दात असला तर घेत नाही लोक. नाही घेत का? तुटलेल्या दाताने का फरक पडतो? फरक पडतो. खाण्यामध्ये फरक पडतो. दात तुटलेले दात घेत नाही, दात चेक केलं जाते. आणि 6 दाती असतात ना? हां, यांनी करदात लावलाय. हा बघा. अच्छा, करदात लावला साईडचा. साईडचा. अच्छा अच्छा. आणि हा साधा पूर्ण. तर मित्रांनो आपण जी पारंपरिक वस्तू या व्हिडिओमध्ये दाखवतो त्यापैकी एक ही परात आहे. आत्ता तर स्टीलच्या वापरतात भाकरी वगैरेचं पीठ वगैरे मळायला, पण हे पहिले असे लाकडी वापरायचे. आणि हे दादा त्या सगळ्या पारंपरिक वस्तू की बनवत आहेत बघा इकडे आहेत. आणि इथे लहान मुलांना खेळण्याची बैलगाडी आहे. तर पारंपरिक वस्तू की आपण विसरल्या ना पाहिजे. थँक्यू. इकडे हे आहे हे सगळे हे तवे आहेत सगळे. पिठाचे तवे, लोखंडी तवे. दादा हे लोखंडी तवे वगैरे विकतात. ओके, थँक्यू. ओहो, ये चीज़ हम कैसे भूल सकते हैं. बचपन में ये चीज़ से खेलते थे. ये काफ़ी बच्चों का खिलौना है, लेकिन पारंपरिक खिलौना है. ही आलेली मिसळ आहे. ही आहे मुरबाडची मिसळ.
आहे मिसळ मसाल्याची मिसळ. मिसळ पार्टी आणि मिसळ पार्टी दिलेली आहे. तिखट आहेत. मूग आहे फरसाण आहे. बघूया आता कसं आहे. आता बघूया टेस्ट करूया. टेस्ट करायची आहे. टेस्ट बघूया कसे आहे. टेस्ट करतो. टेस्टी आहे. हा चालू करा. बस है, अभी हम मुरबाड जाने वाले हैं. चला कल्याणसाठी कल्याणवाले गाडी पुढे मित्रांनो एस टीत बसलोय आणि आत्ता जाणार आहोत रवीच्या आजोळ गावात. पहिला मी मुरबाडला उतरणार आणि तिथून किती लांब आहे रवी? 5 मिनिटावर आहे. तिथून रिक्षा करून जाणार आहोत. तर मित्रांनो मसाची यात्रेवरून थेट आता मुरबाडला आलो. मुरबाडला रवी यांच्या आजोळ या गावात जात आहे. इथून एक 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहे न्यू इंग्लिश स्कूल. इथे शिक्षण झालं. मित्रांनो प्राचीन मंदिर दिसतं. खूप जुनं असं मंदिर आहे आणि आतमधून गणेश मंदिर आहे आणि आतमधून भजनाचा आवाज येतोय. प्राचीन गणेश मंदिर आहे. आत्ता आलेलो आहे आपण रवीच्या आजोळ म्हणजे आजीचं घर आहे. गेल्या 8-10 वर्षापासून हा घर बंदच आहे. तर मित्रांनो रवीच आता थोडक्यात आपल्या आजोळच्या बाबतीत सांगेल. तुला दाखवून आले आठवणी. आणि काय काय इथे लहान हे आपलं घर होतं तुम्ही बघितलं आणि ही जी सगळी घर आहेत ना ही आपलीच घर आहेत. आणि लहानपणी आहे ना आम्ही सगळे असे म्हणजे कोणाच्या पण घरात जायचो. आणि ही विहीर आहे तर इथे आम्ही ना लहानपणी इथे आंघोळ करायला जातो. इकडे हा कोपरा दाखवतो. हा कोपरा मला आंघोळ करायला आम्ही इथे जातो. आणि पहिला कसं इथे मातीचे होतं ना तर आम्ही इथे गोट्या खेळतो ना. गोट्या खेळतो. तर मित्रांनो आत्ता मी आहे मुरबाडला आणि मुरबाडपासून 10 किलोमीटर दूर म्हसे गाव आहे आणि म्हसेची जत्रा खूप फेमस आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ते दाखवलेलं आहे. इतकी दुकानं मी बघितली आहेत ना तिथे. खरंच आम्हाला 5 ते 6 तास लागले फिरता फिरता. उन्हात आम्ही अक्षरशः दमलो. पण या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळं काय बघणार आहात आणि ते बी पारंपरिक गोष्टी बघणार आहात. आपल्या घोंगडीपासून ते जात्यापासून ते बैल मार्केट आहे. हा बैलांची जी शर्यतीला पळणारे बैल आहेत, शेतीसाठी लागणारे बैल आहेत, तिकडे त्यांची खरेदी विक्री खूप मोठ्या प्रमाणात होते. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी ते सगळं दाखवलेलं आहे. तर आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. फोटो घ्यायला किती 1 मिनिट लगेच क्लिक करता.